ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात। एकदा कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी। तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी 1ली पासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला। आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले। नाही ते करू ना आपण, नाही नक्की करू। मला सांगायचं एवढंच आहे की बरं पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे, या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे, मी त्याच्याबद्दल आनंदी आहे। पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। काही गोष्टी या दालनाच्या तिथल्या चर्चेच्या असतात आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी। इतर ज्या भाषा शिकल्या पाहिजेत, त्या कुठल्या वर्गातनं घ्यायच्या, कशा घ्यायच्या। एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की बहुभाषिक असणं हे महत्वाचं असतं। वेगवेगळ्या भाषा शिकल्याने मेंदूचा विकास देखील जास्त होतो, जगामध्ये आपण रेलेव्हंट राहतो। नाही असं आहे, नाही प्रश्न तो नाही, कोणी कुठल्या शाळेत शिकावं, म्हणजे आता राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना, म्हणजे हा मी मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे। आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत। हा प्रश्न आहे ना, याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाहीये। जोपर्यंत आपण, आणि म्हणून मी पुन्हा पंतप्रधानांचा आभार मानेन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।